वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। जामनेरमधील राष्ट्रवादीच्या दिगंबर पाटील यांनी याबाबत तक्रार केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे। निवडणूक लढताना महाजन यांनी भुसावळ तालुक्यातल्या जमिनीचा उल्लेख केलेला नाही। निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्याने नियमांचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। त्यामुळे महाजन यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे। तर निवडणूक आयोगाने विचारणा केल्यानंतर आपण उत्तर देणार असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। जर साखर कारखान्यासाठी एखादी जमीन खरेदी तुम्ही करत होते, मग खाजगी नावाने हा जमिनी कशी खरेदी करण्यात आली याचा खुलासा मंत्री महोदयांनी केला पाहिजे। या बाबतीत निवडणूक आयोगाकडे दिगंबर पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या भागाचे उमेदवार होते, त्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग याची दखल घेतील आणि मंत्री महोदय गिरीश महाजन यांची निवडणूक रद्दबातल ते ठरवतील। ॲफिडेविटमध्ये मी फक्त लिहिलेलं नाही, नमूद केलं नाही। या संदर्भामध्ये काय ठीक आहे, मी माझं क्लेरिफिकेशनच्या ठिकाणी देईल, इलेक्शन कमिशनरना मी त्या ठिकाणी माझं क्लेरिफिकेशनच्या ठिकाणी देईल। आणि माझा हेतू जर त्या मागचा काही विशुद्ध असता तर गोष्ट वेगळी आहे की मी त्यातून फार काहीतरी जमीन हडप केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।